मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर उलटल्यानं महामार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्पच आहे। गेल्या 10 तासापासून मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे। महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। 4 ते 5 तास महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी लागणार अशी माहिती मिळते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, आत्ताची नेमकी गॅस ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे? श्रुती, या ठिकाणी गॅस मधील जो लीक झालेला गॅस आहे तो ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। मात्र या प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजूनही 4-5 तास लागणार आहेत। त्यामुळे रात्रीपासूनच या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली पाहायला मिळते। मी बघू शकता की आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावरच्या हातखंबा तिठा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत। रात्री 11 वाजल्यापासून हे सगळे ट्रक चालक जे आहेत या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने गॅस LPG गॅस या ठिकाणी लीक झाला त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जी वाहतूक आहे मुंबई गोवा महामार्गावरची ती बंद करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। मुंबईच्या दिशेने जाणारी आणि त्याचप्रमाणे गोव्याच्या दिशेनं जाणारी या ठिकाणी वाहतूक जी आहे ती या ठिकाणी ठप्प आहे। 10 तास उलटून गेलेले आहेत। लांबच लांब रांगा सध्या मुंबई गोवा महामार्गावरती दिसताना पाहायला मिळत आहेत। हातखंबा तिठा या ठिकाणीची सध्या ही चित्र आहेत। एकंदरीत जर बघितलं तर छोट्या वाहनांसाठी या ठिकाणी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। निवळी पाली मार्गे या गाड्या या ठिकाणी वळवलेल्या आहेत। मात्र सध्या मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। नक्कीच मनोज, अपडेट्स घेत राहणार आहोत। सुरतास धन्यवाद।